वेलकम टू रश्मीज रसोई। आज मी तुम्हाला आमच्या आगरी कोळी पद्धतीने फिश थालीमध्ये शेवंडीचं कालवण, मुशीचं थपथपीत आणि किंग साइज सुरमई फ्राय कशी करायची ही रेसिपी दाखवणार आहे। त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करा। आज आपण फिश थालीमध्ये ह्या 3 शेवंडी घेतल्या आहेत, त्याचं कालवण करणार आहोत। मुशीचं थपथपीत असं कालवण आणि सुरमईची तुकडी फ्राय करणार आहोत। तर चला मग सर्व मच्छी साफ करून घेते, नंतर रेसिपी बनवायला सुरुवात करते। शेवंडीचं कालवण बनवण्यासाठी ह्या 3 शेवंडी आपण अशा कापून घेतल्या आहेत, 2-2 भाग केले आहेत। नंतर ह्याच्यासाठी अगदी मीडियम साईजचाच एक कांदा बारीक चिरून घेतला आहे। या शेवंडीच्या कालवणासाठी हे वाटण वाटून घेणार आहोत। मूठभर सुकं खोबरं खिसून भाजून घेतलं आहे। 7-8 लसणाच्या पाकळ्या, आल्याचा तुकडा असं हे पाणी न घालता वाटण तयार केलं आहे। नंतर ह्या शेवंडीच्या कालवणासाठी रश्मीज रसोईची ही सेलम हळद आपण अर्धा चमचा यूज करणार आहे। नंतर रश्मी रसोईचा हा आगरी कोळी मसाला आहे, हाच आपण यूज करणार आहोत। 2 चमचे हा मसाला घेणार आहे। जर तुम्हाला हळद मसाला, गरम मसाला, धना जिरा पूड किंवा मिरची पावडरची ऑर्डर द्यायची असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा, घरपोच तुम्हाला हे मसाले अवेलेबल असतील। तर चला मग सर्व तयारी तर झालीच आहे, आता लगेचच कालवण बनवायला सुरुवात करूया। शेवंडीचं कालवण बनवण्यासाठी गॅसवर आपण हे पातेलं ठेवलं आहे। अगदी 2 टेबलस्पून एवढंच तेल घेणार आहोत। तेल पण गरम होत आलं आहे। आता 3 ते 4 लसणाच्या पाकळ्या मी फोडणीला घालते। नाहीतर मीडियम साईजचा एक कांदा घेतला आहे चिरून, तो ॲड करूया। कांदा आणि लसूण आपल्याला मीडियम फ्लेमवर शिजवून घ्यायचं आहे। कांदा पण छान शिजत आला आहे। आता आपण ह्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद ॲड करणार आहोत। 2 लहान चमचे आपला हा घरचाच रश्मीज रसोईचा आगरी कोळी मसाला यूज करणार आहोत। हा मसाला जर तुम्ही यूज केलात ना तर एक्स्ट्राचा गरम मसाला किंवा मिरची पूड, धना जिरा पूड ॲड करायची गरज नाही आहे। ह्या मसाल्यामध्येच तुम्ही व्हेज, नॉन व्हेज, चिकन, मटण कोणत्याही रेसिपीज बनवू शकता। हळद आणि मसाला पण तेलावर छान परतून घेतला आहे। आता हे सुकं खोबऱ्याचं वाटण ॲड करते। वाटण पण तेलावर चांगलं असं परतून घेते। वाटण परतून झालं की ह्याच्यामध्ये ह्या शेवंडी ॲड करणार आहे। गरजेप्रमाणे पाणी वापरूया। जवळपास 1.5 ग्लास एवढं पाणी मी घेतलं आहे, कारण का ह्याचा पातळ रसच बनवणार आहे म्हणून। गॅसची फ्लेम हाय करते आणि हाय फ्लेमवर ह्याला उकळी काढून घेऊया। कालवणाला पण छान उकळी आली आहे। आता याच्यात चवीप्रमाणे मीठ ॲड करते। नंतर ही 2 कोकमाची टापं घेतली आहेत, ही ॲड करूया। झाकण ठेवून एक 12 ते 15 मिनिटासाठी लो टू मीडियम फ्लेमवर हे शेवंडीचं कालवण आपण व्यवस्थित शिजवून घेणार आहोत। 12 ते 15 मिनिटं झाले, झाकण काढून बघूया। तुम्ही बघू शकता आपल्या शेवंडी पण व्यवस्थित शिजल्या गेल्यात, हे बघा। गॅसची फ्लेम हाय करते। हाय फ्लेमवर एक छानशी ह्याला उकळी काढून घेते। कालवणाला पण छान उकळी आली आहे। पुन्हा झाकण ठेवते आणि गॅसची फ्लेम स्विच ऑफ करते। वाफ थोडी कमी झाली की आपण झाकण उघडून बघूया। 2 मिनिटं झाले, झाकण काढून बघते। तुम्ही बघू शकता अगदी चमचमीत असं आपलं हे शेवंडीचं कालवण तयार झालं आहे। तयार झालेल्या शेवंडीच्या कालवणावर थोडीशी कोथिंबीर ॲड करते आणि सर्व करण्यासाठी कालवण रेडी आहे। आता आपण मुशीचं थपथपीत कालवण बनवणार आहोत। त्यासाठी एक अख्खी मुशी मगाशी मी दाखवलेली तुम्हाला, ती अशी कापून घेतली आहे। एक मोठ्या साईजचा कांदा वापरणार आहोत, एक मीडियम साईजचा टोमॅटो, नंतर अर्धा चमचा रश्मीज रसोईची ही स्पेशल हळद आणि 1 चमचा आपण हा रश्मीज रसोईचा आगरी कोळी मसाला वापरणार आहोत। हळद मसाला, गरम मसाला तुम्हाला जर ऑर्डर करायची असेल तर नक्की तुम्ही मला कमेंट करून सांगा, घरपोच तुम्हाला हे मसाले अवेलेबल असतील। नंतर मुशीच्या थपथपीत कालवणासाठी मूठभर सुकं खोबरं खिसून भाजून घेतलं आहे। 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या, आल्याचा तुकडा,
असं हे पाणी न घालता वाटण आपण यूज करणार आहोत. चमचाभर चिंच पाण्यात ठेवली आहे, ती चिंच पण आपण वापरणार आहोत. तर चला मग लगेचच मुशीचं कालवण बनवायला सुरुवात करूया. मुशीचं थपथपीत कालवण बनवण्यासाठी गॅसवर आपण ही कढई ठेवली आहे. 2 टेबलस्पून एवढं तेल घेणार आहोत. तेल गरम होत आलं की चमचाभर आलं लसूण क्रश ॲड करूया. नंतर ह्याच्यामध्येच एक मोठ्या साईजचा कांदा घेतला आहे, बारीक चिरून तो ॲड करते. कांदा आणि आलं लसूण क्रश व्यवस्थित आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. कांदा पण छान शिजत आला आहे. अर्धा चमचा हळद घालते. एक मोठा चमचा भरून आपण हा रश्मीज रसोईचा स्पेशल आगरी कोळी मसाला वापरला आहे. हळद आणि मसाला तेलावर असा छान परतून घ्यायचा आहे. आता आपण ह्याच्यामध्ये 4 चमचे सुकं खोबऱ्याचं वाटण यूज करणार आहोत आणि एक टोमॅटो घेतला आहे, तो पण ॲड करते. वाटण आणि टोमॅटो तेलावर छान असं परतून घ्यायचं आहे आपल्याला. झाकण ठेवते आणि 2 मिनिटासाठी लो फ्लेमवर फक्त वाफ काढून घेते. 2 मिनिटं झाले, झाकण काढून घेते. मसाला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. पळीने असा थोडासा स्मॅश करून घेते. आता आपण हे मुशीचे तुकडे करून घेतले ते ॲड करूया. चिंचेचा खोड पण ह्याच्यातच घालते. चवीप्रमाणे मीठ व्यवस्थित मिक्स करून घेते. हे आपण ना जास्त पातळ कालवण करणार नाही, थपथपीतच करणार आहोत, म्हणून अगदी थोडंसंच पाणी घालते. अर्धा पेला एवढंच पाणी ॲड करते. कालवण व्यवस्थित आपल्याला असं मिक्स करून घ्यायचे. सुरुवातीला हाय फ्लेमवर एक उकळी काढून घ्यायची आपल्याला. मुशीच्या थपथपीत कालवणाला पण छान उकळी आली आहे. फक्त पळीने थोडंसं असं हलवून घेते, कारण का नंतर मच्छी शिजत आली ना का जास्त पळी फिरवायची नाही, कोणतीही मच्छी असो, नाहीतर त्या तुकड्यात न तुटल्या जातात. आता झाकण ठेवूया आणि अगदी लो फ्लेमवर 8 ते 10 मिनिटासाठी हे मुशीचं थपथपीत आपण शिजवून घेणार आहोत. एक 8 ते 10 मिनिटं झालेत. आपण हे मुशीचं थपथपीत कालवण शिजत ठेवलं होतं. हे बघा, बघूनच तुम्हाला कळेल ह्या मुशीच्या तुकड्या अगदी व्यवस्थित शिजल्या गेल्यात. अलगद जाताना ह्याला मी फक्त हलवून घेते थोडं. गॅसची फ्लेम हाय केली आहे. हाय फ्लेमवर ह्याला छान एक उकळी काढून घेऊया. कालवणाला पण छान उकळी आली आहे. झाकण ठेवते आणि गॅसची फ्लेम स्विच ऑफ करते. 1-2 मिनिटांनी आपण झाकण उघडून बघणार आहोत. 2 मिनिटं झाली आहेत. झाकण काढून बघूया. हे बघा, सुंदर असं आपलं हे मुशीचं थपथपीत कालवण तयार झालं आहे. आता ह्याच्यावर थोडीशी कोथिंबीर ॲड करते आणि सर्व करण्यासाठी हे मुशीचं थपथपीत आपलं तयार आहे. आता आपण सुरमई फ्राय करणार आहोत. त्यासाठी एक सुरमईची तुकडी घेतली आहे. ह्याच्यावर चमचाभर घरचा हा रश्मीज रसोईचा आगरी कोळी मसाला घेतला आहे. पाव चमचा हळद. तुम्ही साईज बघून तर तुम्हाला कळलंच असेल का किती मोठी तुकडी आहे. चवीप्रमाणे मीठ. अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट. लिंब पिळून घेते अर्धा ह्याच्यावर. व्यवस्थित तुकडी आता मसाल्याने मॅरिनेट करून घ्यायची आहे.
हे बघा, ह्याच्यामध्ये ही गाबोळी होती, मी मुद्दाम ही गाबोळी काढली नाही. तुकडी सहितच आपण ही तळून घेणार आहोत. 5 मिनिटासाठी ही मॅरिनेट केलेली तुकडी आपण अशीच ठेवणार आहोत. नंतर ह्या सुरमईच्या तुकडीला कोट करण्यासाठी अगदी थोडासा रवा आणि थोडंसं तांदळाचं पीठ घेतलं आहे. ह्याच्यामध्ये घोळूनच ही तुकडी आपण तळणार आहोत. सुरमईची तुकडी तळण्यासाठी गॅसवर आपण हा तवा ठेवला आहे. तोपर्यंत ह्या तुकडीला रवा आणि तांदळाच्या पिठाने व्यवस्थित कोट करून घेते. तवा पण व्यवस्थित तापला गेलाय. आता ह्याच्यामध्ये जवळपास 2 टेबलस्पून एवढं तेल घेणार आहोत. आम्ही नेहमी मच्छीनं शॅलो फ्रायच करतो, म्हणून त्या हिशोबानेच तेल घेते. आता आपण ही रवा आणि तांदळाच्या पिठात कोट केलेली सुरमईची तुकडी तेलावर सोडूया. मीडियम फ्लेमवर ही तुकडी एक बाजूनी आपल्याला जवळपास 1 ते 1.5 मिनिटासाठी तळून घ्यायची आहे. 1.5 ते 2 मिनिटं झालेत. एक बाजू आपण तळत ठेवली होती. अगदी 2 टेबलस्पूनच तेल घातलं होतं, तरी पण हे बघा तेल कसं तुकडीला साईडनी सुटलं आहे. आता ही तुकडी आपण पलटून घेणार आहोत. मोठ्या साईजची तुकडी असल्यामुळे 2 कालते घेतले आहेत मी. हे बघा, अगदी व्यवस्थित एक बाजू आपली फ्राय करून झाली आहे. मागची बाजू पण सेम अशीच जवळपास 1.5 ते 2 मिनिटासाठी व्यवस्थित तळून घेऊया. आणखीन 1.5 ते 2 मिनिटं झाली आहेत. पुन्हा ही तुकडी मी पलटून घेते. तुम्ही बघू शकता दोन्ही बाजूनी आपली ही सुरमईची तुकडी अगदी व्यवस्थित तळून झाली आहे. आता तव्याच्या थोडं साईडला करून घेते, म्हणजे जे पण एक्स्ट्राचं तेल आहे ना ते मधोमध येईल आणि तुकडी खाताना जास्त तेलकट वाटणार नाही. तर चला मग एक एक करून सर्व पदार्थ आपले तयार झाले आहेत. आता लगेचच ताट वाढून घेते. तुम्ही बघू शकता आजच्या फिश थालीमध्ये सुंदर असं आपलं हे शेवडींचं कालवण, मुशीचं थपथपीत कालवण आणि सुरमई फ्राय तयार आहे. लगेचच आता ताट वाढून घेते. ताट वाढताना सर्वात आधी सुरुवात आपण ह्या शेवडीच्या कालवणापासून करूया. तुम्ही बघितलं असेल का अगदी सिंपल सोप्या पद्धतीने हे शेवडीचं कालवण आपण तयार केलं आहे. खूप जास्त मसाले नाही किंवा काहीच नाही. अगदी रश्मीच रसोईचा स्पेशल असा आगरी कोळी मसाला वापरूनच आपण हे शेवडींचं कालवण बनवलं होतं. तुम्हाला पण हे आमच्या आगरी कोळी पद्धतीचं ना शेवडींचं कालवण आवडलं आणि जर कधी बाजारात तुम्हाला शेवडी मिळाल्या तर नक्की माझ्या पद्धतीने हे कालवण तुम्ही घरी ट्राय करा. नंतर मुशीचं थपथपीत, मुशी खिमा किंवा मुशी फ्राय तर आपण नेहमीच खात असतो. आज मी तुम्हाला आमच्या आगरी कोळी पद्धतीने हे मुशीचं थपथपीत कसं बनवायचं ते दाखवलं आहे. हे मुशीचं थपथपीत कालवण तुम्ही चपाती, भाकरी किंवा तांदळाचे पोळे करतो ना त्याच्यासोबत पण खाऊ शकता. भातासोबत पण काही जणांना अगदी लोणच्यासारखं लावून लावून हे मुशीचं थपथपीत कालवण खायला आवडतंय. नक्की तुम्ही पण एकदा माझ्या पद्धतीने हे मुशीचं थपथपीत घरी ट्राय करू शकता. सुरमई फ्राय नेहमीच आपण लहानशा सुरमई खात असतो, पण तुम्ही बघितलं असेल अगदी किंग साइज असं हे सुरमई फ्राय आज आपण बनवली होती. तुम्हाला पण जर मी बनवलेल्या आजच्या ह्या फिश थालीची रेसिपी आवडली असेल तर तुम्ही पण नक्की माझ्या पद्धतीने आज ही फिश थाली ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्ही बनवलेली ही फिश थाली कशी झाली आहे ती. जर तुम्हाला मी बनवलेल्या ह्या फिश थालीचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला तुम्ही लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.